नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। मुंडगावात शाळा अनमंदिर परिसरात सांडपाण्याचे साम्राज्य, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात। वर्षा फुसे यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क अकोट। नमस्कार प्रेक्षक हो, अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असून येथील मुख्य जिल्हा परिषद शाळा, इंग्रजी शाळा, मंदिर आणि सेंट्रल बँक परिसरात साचलेल्या गटारगंगेमुळे नागरिक आणि निष्पाप विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर सांडपाणी साचून तीव्र दुर्गंधी पसरत आहे। परिणामी डासांचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला असून परिसरात संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे। दररोज शाळेत या-जा करणाऱ्या लहान मुलांना या दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे। शाळांसोबतच महत्त्वाचे मंदिर आणि बँक याच परिसरात असल्याने भाविक, स्थानिक व्यापारी आणि ग्राहकांनाही या नरकयातना सहन कराव्या लागत आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या सांडपाण्यात पावसाच्या पाण्याची भर पडून संपूर्ण रस्त्याला चिखलाचे स्वरूप आले आहे, ज्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे। ग्रामपंचायतीकडे या संदर्भात वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करूनही स्थानिक प्रशासनाकडून या समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे। लहान मुलांच्या आरोग्याशी होणारी ही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, ग्रामपंचायतीने त्वरित पावले उचलावीत अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे। संबंधित विभागाने या समस्येची गंभीर दखल घेऊन तत्काळ गटारांची स्वच्छता करावी, सांडपाण्याचा कायमस्वरूपी निचरा करावा आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्यापूर्वी योग्य उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी आता मुंडगाव वासियांकडून केली जात आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।